नमस्कार, मराठी अन्नपूर्णामध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण अजिबात कडू न होणारी चमचमीत अशी कारल्याच्या भाजीची रेसिपी करतोय। अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी ही भाजी दाखवली आहे। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वप्रथम इथे मी पाव किलो कारले घेतलेले आहेत। त्यानंतर ते कारले स्वच्छ धुवून घ्यायचे। कारल्यांचे मागचे पुढचे देठ काढून व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कारल्यांच्या चकत्या करून घ्यायच्या आहेत। सर्व कारल्यांना इथे मी अर्धा चमचा मीठ टाकणार आहे। अर्धा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे। मीठ आणि लिंबाच्या रसामुळे कारल्यांचा कडूपणा कमी होण्यास मदत होते। अशा पद्धतीने मीठ आणि लिंबाचा रस सर्व कारल्यांना लावून घ्यायचा आहे। त्यानंतर हे कारले 1 तासासाठी मुरवत ठेवायचे आहे। 1 तासानंतर तुम्ही बघू शकता कारल्यांना पाणी सुटलेलं आहे। मीठ आणि लिंबू लावल्यामुळे कारल्याचा कडवटपणा कमी होण्यास मदत होते। आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ज्याप्रमाणे मी कारले निपुळून घेतले आहेत, सर्व पाणी त्यातलं काढून घ्यायचं आहे। हे कडू पाणी आपण सर्व असं हाताने दाबून काढून घ्यायचं आहे। तर आता हे पाणी तुम्ही फेकून न देता गाळून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये साधं पाणी घालून तुम्ही हे पाणी पिऊही शकतात। तर आता आपण कारल्याच्या भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत। कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचं आहे। जिरं हे छान असं फुलू द्यायचं आहे, म्हणजे फोडणी ही छान खमंग अशी बसते। त्यानंतर यामध्ये लसूण टाकून घ्यायचा आहे। लसूण बारीक कापून घ्यायचा आहे किंवा तुम्ही थोडासा लसूण ठेचून घेतला तरी चालेल। लसणाचा फ्लेवर कारल्याच्या भाजीमध्ये खूप छान लागतो। अर्धा चमचा हिंग टाकून घेतला आहे। छान असं ही फोडणी परतून घ्यायची आपल्याला। लसूण थोडासा गुलाबी झाला की यामध्ये आपण कांदा घालून घ्यायचा आहे। 1 मोठा कांदा बारीक कापून घ्यायचा आहे। छान असा कांदा पण गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, कांदा कच्चा राहता कामा नये। कांदा हा छान असा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतून घ्या, म्हणजे भाजीला खूप छान अशी चव येते। साधारणपणे 2 ते 3 मिनिटं मी कांदा हा परतून घेतला आहे। कांदा हा गुलाबी झाल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घातला आहे। घरगुती लाल तिखट घालून घ्यायचं आहे। परतून घ्यायचं आहे सर्व। तिखट, मीठ, हिंग सर्व हे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे। कारले टाकून घ्यायचे आहेत। आता यामध्ये सर्व कारले मी टाकून घेते आहे। भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। ही भाजी गरम गरम असतानाच तुम्ही खाल्ली तर अजून छान लागते। ही भाजी तुम्ही पोळीबरोबर पण खाऊ शकता किंवा तांदळाच्या गरम गरम भाकरीबरोबर, वरण भाताबरोबर खूप छान अशी ही भाजी लागते। तुम्ही डब्यासाठी पण ही भाजी घेऊन जाऊ शकतात। भाजी छान अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर वरून चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण कारल्यांनाही मीठ लावलं होतं, त्यामुळे बेताचंच घाला। वरून मी यामध्ये कोकम आगळ घालते आहे। साधारणपणे 2 ते 3 चमचे यामध्ये कोकम आगळ घालते आहे। तुमच्याकडे जर कोकम आगळ नसेल तर तुम्ही आमसूल घातलं तरी चालेल। यामध्ये वरून नंतर गूळ घालून घ्यायचा आहे। गूळ हा बारीक कापून घ्या आणि नंतर घाला। 2 चमचे मी गूळ घातला आहे। वरून धना पावडर घालून घ्यायची आहे। आता सर्व साहित्य छान असं मिक्स करून भाजी परत पुन्हा आपण परतवून घ्यायची आहे। आता गुळामुळे पण ना ह्या भाजीला छान असं पाणी सुटतं, त्यामुळे वरून आपल्याला अजिबात पाणी घालायचं नाही आहे। वाफेवरच ही भाजी शिजवायची। खूप छान होते ही भाजी, एकदा तुम्ही नक्की करून बघा। गुळाचं, मिठाचं सर्व गोष्टींचं पाणी यामध्ये सुटतं आणि भाजी ही
लवकर शिजते. छान अशी परतून घ्यायची आपल्याला भाजी. त्यानंतर कमी गॅसवर भाजी 5 ते 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. 10 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता भाजी आपली छान अशी शिजून जाते. ही भाजी थोडीशी कडू असली तरच खायला छान लागते. सगळ्यात शेवटी मी यामध्ये कोथिंबीर घालून घेते. आपलं कारलंही खूप छान असं शिजून आलंय. बघू शकता 5 ते 10 मिनिटात भाजी छान वाफेवर शिजते आपली. तयार झाली इथे आपली कारल्याची भाजी. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.